मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम रब्बी इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ्क़हू क़ौली। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व उपस्थित पाहुणे तसेच शांतपणे बसलेले विद्यार्थी व विद्यार्थी मित्रांनो, मी आज अर्पणा मुले श्री शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर 2 शब्द सांगणार आहे. कृपया आपण शांतपणे ऐकावे हेच विनंती करते. असा होता आमचा राजा. शिवाजी महाराजांनी ज्या वेळी परप्रांतीय मुघलांशी लढा दिला त्यावेळी त्यांच्या सोबत हिंदू, मुस्लिम तसेच सर्व जाती पंथांचे लोक सैन्यात होते. हा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. प्रत्येक देशवासियांच्या मनात बिंबवलं पाहिजे की महाराज मुसलमान विरुद्ध लढले नसून आक्रमण करणाऱ्या मुघलांशी लढले, ते सुद्धा विश्वासू शूर मुस्लिम कमांडर यांना सोबत ठेवून. माझ्या राजाने आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलंय. त्यांच्यापासून माणसं दूर जाता कामा नये. हाच आमचा राजा माझा आवडता राजा आहे, ज्यांनी लढाईच्या वेळी जमिनीवर पडलेला कुराण ग्रंथ मौलानाच्या हस्ते उच्च स्थानी ठेवला. कल्याणाच्या सुभेदाराची पत्नी एक मुस्लिम स्त्री आई समान वागणूक देऊन तिला सुखरूप घरी पोहोचविले. शाहिस्ता खान असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महलातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्ता खानाची एक बहीण धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता आहे. त्यावेळी शाहिस्ता खान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, पण जरी पळवली असेल तर बेफिकर राहा, कारण तो शिवाजी राजा पोटाच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे, इतका विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चरित्रावर. अर्थात ती मुलगी तिथेच एक पिंपात लपून बसली होती. नंतर ती सापडली. हा महाराजांना आई जिजामातापासून मिळालेला संस्कार होता. अशी होती शिवशाही. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढाच की आज या संबंधाने भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या आदर्शाची खरी गरज आहे. या व्यतिरिक्त वेतनधारी म्हणजे महिन्याचा पगार देण्याची पद्धत. नंबर 2, जमिनीचा सातबारा. नंबर 3, बंधारे बांधून पाणी पुरवठा करणे. नंबर 4, पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावणे. असे कित्येक महत्वाकांक्षी योजना राबविण्याचे काम प्रथम शिवाजी महाराजांनी केले. बराक ओबामा म्हणतो, जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास सूर्य संबोधले असते. वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणीवपूर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे म्हणून छत्रपती शिवरायांची ओळख आहे. हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दूरी निश्चित नाहीशी होईल. आपला राजा कुठलाही धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता. अभिमान नाही तर गर्व आहे मला माझ्या रयतेच्या राजा छत्रपती शिवाजी महाराज बद्दल. माझा राजा हा फक्त महाराष्ट्राला हेवा वाटावा असा नसून संपूर्ण जगाला हेवा वाटावा असाच आहे. त्यांच्याबद्दल मला सांगावे असे वाटते. भूमीवर आधिपत्य गाजवणारे अनेक भूपती या जगती जन्मले आणि मेले. भूमीवर आधिपत्य गाजवणारे अनेक भूपती या जगती जन्मले आणि मेले, परंतु करोडो हृदयावर आधिपत्य गाजवणारे एक आणि एकच म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.